13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्यघर योजना जाहीर केली। आजवर देशातील 6 लाखापेक्षा अधिक जणांनी त्याचा लाभ घेतला असून महाराष्ट्रामध्ये 1,26,000 ग्राहकांनी पीएम सूर्यघर योजनेमध्ये सहभाग घेतलाय। 1 किलोवॅटला 30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000 तर 3 किलोवॅटच्या पुढे 78,000 रुपयांचं थेट अनुदान ग्राहकांच्या खात्यावर जमा होतं। त्यामुळे ही योजना फायदेशीर असून मोफत वीज मिळून जादा उत्पादित होणारी वीज विकून ग्राहकांना उत्पन्नही मिळू शकतं। त्यामुळे घरावर सोलर पॅनल लावून सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे। विजेचे दर सातत्याने वाढत आहेत। विजेचं बिल पाहिल्यानंतर अनेकांना शॉकच बसतो। त्यामुळे घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती करणं हा पर्याय योग्य ठरेल। 13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवासी वापरासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली। त्यासाठी 75,000 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे। 2027 पर्यंत 2 कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्याचं उद्दिष्ट असून वन नेशन वन सबसिडी जाहीर करून ग्राहकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम देण्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलंय। 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये आणि 3 किलो ते 10 किलोवॅटपर्यंत 78,000 रुपयांचं अनुदान दिलं जातंय। या योजनेचा सर्वाधिक लाभ गुजरात राज्यानं घेतलाय। त्यापाठोपाठ गेल्या 10 महिन्यात महाराष्ट्रामध्ये 1,26,000 जणांनी पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घेतला असून 20% उद्दिष्ट पूर्ण झालंय। 1 किलोवॅटला 70 चौरस फूट आणि 3 किलोवॅट वीज निर्मिती होण्यासाठी 200 चौरस फुटाची जागा लागते। 1 किलोवॅटला 4 युनिट म्हणजेच महिन्याला 120 युनिट, 2 किलोवॅटला दिवसाला 8 तर 3 किलोवॅट प्रकल्पातून रोज 12 युनिट वीज निर्माण होते। घरातील वापरानंतर अतिरिक्त वीज महावितरणकडे बॅलन्स म्हणून राहते। ही योजना घेण्यासाठी ग्राहकांच्या नावावर स्वतःचं घर आणि वीज बिल असणं गरजेचं आहे। तसंच सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। सोलर पॅनल बसवल्यानंतर 20 वर्ष देखभाल दुरुस्तीचा खर्च शून्य असून बॅटरीचाही खर्च लागत नाही। मोफत सूर्यघर योजना घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेतून अवघ्या 7% दरामध्ये कर्ज उपलब्ध होतं। सोलर पॅनल बसवण्याची मंजुरी मिळाल्यापासून 1.5 महिन्यात प्रकल्प सुरू होतो। 1 महिन्यानंतर बँकेमध्ये सबसिडी जमा होते। महावितरण बरोबर नेट मीटरिंगचं ॲग्रीमेंट 20 वर्षाचं होतंय। त्यामुळं वीज दर वाढीपासून कायमची मुक्तता होते। ग्राहकाला दरमहा मोफत वीज मिळत असल्यानं ही योजना अत्यंत फायदेशीर आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन कोल्हापुरातील सनलिश एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे हर्षांक हरळीकर आणि अवधूत जोशी यांनी केलं आहे।